झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाली बुद्धी संचिता झाली बुद्धी संस्थिता झाली बुद्धी संस्थिता हेने पंथे माझी चालली पावले माझी चालली पावले हेने पंथे माझी चालली पावले पंथे माझी चालली पावले दर्शन झाले संतापाय दर्शन झाले संतापाय दर्शन झाले संतापाय रासिले दारिद्र्य दोष झाला रासिले दारिद्र्य दोष झाला रासिले दारिद्र्य दोष झाला रासिले दारिद्र्य दोष झाला ज्याचे काळे पिंड पुनित झाला ज्याचे काळे तोंड पुनित झाला ज्याचे काळे पिंड पुनित झाला हेने पंथे माझी चालली पावले पंथे माझी चालली पावले पंथे माझी चालली पावले पंथे माझी चालली पावले दर्शन झाले संतापाय दर्शन झाले संतापाय दर्शन झाले संतापाय तुका म्हणे झाला अवघा
व्यापार म्हणे झाला अवघा व्यापार म्हणे झाला अवघा व्यापार म्हणे झाला अवघा व्यापार आली रधार फळाशी हे पंथे माझी चालली पाहुणे माझे चालली पाहुणे पंथे माझी चालली येणे पळते माझे चालली पाहुणे दर्शन झाले संतापा दर्शने झाली संतापाय दर्शन झाली संतापाय ढोबार भोमाई ढोबार भोमाई ढोबार घुमाई 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 ढोबार भोमाई ढोबार भोमाई ढोबार भोमाई हरिभक्त प्राय बरवी हे वेळ बरवी हे वेळ सावडणे सळदे बरवी हे वेळ
दर्शन झाले संता पायी संता पायी संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन
वेळ सापडले संदेशाय झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संतापायी. त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनित झाला. येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संतापायी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली अरधार फळाशी. येणे पंथे माझे चालेली पाऊले दरुशन झाले संतापायी. पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंदो चित्ताशी फुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक ही पायावरी वार करे संतांच्या. अतुलित बलधामं हेम शैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. कैलाशीचा देव कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वती योगी राजा. योगी पार्वतीचा पती योगी राजा. योगी तयाची पाया माझी दंडवत. तयाची पाया माझी दंडवत. बरबे हे वेळ सापडली संदेशाय झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संतापायी. सकल संत कंठभूषण अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्व वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग आहे. संत कृपेने आणि दर्शनाने आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा मोठेपणा आणि परिणाम या दोन गोष्टी महाराज अभंगाच्या द्वारा स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान श्री पंढरीनाथ. साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय. श्रीमंत श्री सद्गुरु जोग महाराज
जगद्गुरु श्री तुकोबराय जगमित्र नागा महाराज आदी संतांच्या या भूमीमध्ये आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमाने पावन उपस्थितीमध्ये पुण्यपावन या मलकापूर नगरीत कैलासवासी फुलचंद कोंडेबाग येथे उर्फ आबा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेला एक दिवसीय हा कीर्तन महोत्सव आहे. ज्यांच्या कुटुंबात ज्यांच्या पत्नी गंगा भागीरथी गंगाबाई फुलचंद गीते, चिरंजीव श्री मधुकर कोंडेबाग गीते, श्री महादेव फुलचंद गीते, केशव फुलचंद गीते आणि वैभव फुलचंद गीते, त्यांचे मामाश्री प्राचार्य नारायण माणिकराव पाळवदे, राम माणिकराव पाळवदे, प्राचार्य डॉक्टर नागोराव माणिकराव पाळवदे. या कार्यक्रमाकरता हिमालयाच्या उंचीची मोठी मोठी कला क्षेत्रातल्या आणि संगीतातल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. मृदंग महर्षी श्री हरिभक्तीपरायण आमचे वडील बंधू श्री गंभीर महाराज औचार्य, गायनाचार्य श्री शंकर महाराज गवले, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज सावळे, आणि ज्यांना खूप लहानपणापासून मी पाहतो मारुतीराव महाराजांच्या संगतीत ज्यांचा खूप काल गेला आहे, भगवान महाराज सातकर आहे. त्यांच्या आणि आमच्या शेवळे महाराजांची चांगली मैत्री आहे. स्मृती भास्कर वैराग्यमूर्ती जयराम बाबांच्या दिंडीमध्ये ते खूप काळ चाललेले आहे. परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार झाल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. भाग्याचा उदय झाल्यानंतर संत दर्शनही होतं देवा. पण जगात अशी तपश्चर्या नाही आणि असं भाग्य नाही की आपले वडील किंवा आपली आई गेल्यानंतर त्या सामर्थ्याने आपल्याला पुन्हा प्राप्त होते. शक्यच नाही देवा. काय नाथ महाराजांची उभी 3 प्रदक्षिणा परियेसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता पितयाशी तुके पुण्य होनी. ज्ञानोबरांनी कडेलोट केलाय. आपण नेहमी श्रवण करणारे आहात. जगातली सर्वांगीण तीर्थ आई आणि वडिलांच्या चरणारविंदी ते समर्पण आहे. सकल तीर्थाची धुरी जी का माता पितरी. मग निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला माऊलींना, ज्ञानोबरा आई आणि वडील हयात असल्यानंतर त्यांची सेवा मी करू, पण ते गेल्यानंतर त्यांच्या सेवेचं स्वरूप काय आहे. ज्ञानोबरा दुसरी ओबी किती सुंदर देतात बघा. सोमसूर्यादी ग्रहणे करिता ते पारावणे, की माता पिता मरणे अंकित ते दिवस. आपली वडील किंवा आपली आई ज्या तिथीला गेली त्या तिथीला स्मरण करून ज्ञानदान आणि अन्नदानाची सेवा करणं ज्ञानोबराय सांगतात. या परते जगात विश्वात दुसरी सेवाच नाही. या सेवा करणाऱ्याच्या बाबतीमध्ये तुकोबराय सांगतात, तयाचा हारी कवाटे देवा वाटे देवा, तयाचा हरी कवाटे देवा, तयाचा हरी कवाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरी कवाटे देवा. विश्वांमध्ये किंवा मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर इथे कायमचा राहिला
असं जगाच्या इतिहासात एकच अपवाद उदाहरण ते म्हणजे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. तुकोबराय सुद्धा गेला तो विमाने वैसवनिया सगळे गेले, पण ज्ञानोबराय मात्र स्थिर संजीवन समाधीस्थ येतात. इथे जन्माला आल्यानंतर कायमचं कोणाला राहता येत नाही. इथे राहण्याची नाही कल्पकोटी. एक वाक्य सांगू, आपण सुशिक्षित आहात. जीवनातल्या सगळ्या समस्येची उत्तर अनिश्चित आहे, एकाच शंकेचं उत्तर निश्चित आहे. जन्माला आलेला मनुष्य ग्रॅज्युएट होईल का नाही असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला, उत्तर अनिश्चित राहणार आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळेल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित राहील. नोकरी मिळालेल्या मुलाचं लग्न होईल का नाही आता प्रश्न विचारला तर सध्या अनिश्चितच आहे. लग्न झालंय, मनासारखी बायको मिळेल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित राहील. पत्नी देखील मिळाली, मुलबाळ होईल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित राहील. जीवनातल्या सर्वांगीण समस्येची उत्तर अनिश्चित आहे. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर अटळ सत्य. कोणत्या? जन्माला आलेला मनुष्य मरणार की न मरणार भगवान स्वतः सांगतात. येते वरून नाही आले अवतार, हे राधे पामर जीवकेचे, राधे पामर जीवकता, हे राधे पामर जीवकेचे. ध्रुवम जन्ममृतस्य च तस्मात् परिहारी अर्थे नत्वम शोचितो मरशी. ज्ञानोबरांची उभी सर्वांना पाटे. देहाच्या गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. उपजल्या पिंडा मरण सकाती, उपजल्या पिंडा मरण जगा. भीमसिंग महाराज काय म्हणायचे माहिती? फार झालं तर मरण लांबवता येईल, पण मरण टाळता येत नाही.
मरण लांबविण्याकरता भारतीय तत्वज्ञानामध्ये महामृत्युंजयाचा मंत्र आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षयमामृता. नगर जिल्ह्यामध्ये सरळा नावाचं बेट झालंय. त्या सरळा बेटाला महर्षी योगीराज चांगदेवांचा अवतार होऊन गेला महर्षी गंगागिरी महाराज. या मंत्राला दशांश हवन, दशांश तर्पण आणि मंत्राची जेवढी अक्षर आहे त्याचा लक्ष लक्ष पाठ करून 1000 वर्षाचं आयुष्य त्यांना पुन्हा प्राप्त झालं. किंवा संतांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आयुष्य पुन्हा प्राप्त होतं देवा. ही श्री संत भगवान भावांची भूमी आहे, भगवान बाबांची. यांची गुरुंजी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज होऊन गेले. नेनगुरला भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मृत झालेला होता. दर 100 वर्षांनी एक महामारी येते आपल्याला कल्पना आहे. 1820 साली प्लेग आला, 1920 साली कॉलरा आला, बरोबर 2020 साली कोरोना आला. 100 वर्षाच्या टप्प्यावर एक महामारी. त्या प्लेगच्या साथीमध्ये भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मृत झाला. खड्डा खांडून तयार झालेला होता. सगळं गाव दफनविधी करता जमा झालेलं होतं. पण त्या आईने मेलेलं बाळ आपल्या मांडीवर घेऊन आपल्या मालकाला सांगितलं होतं, ऐकलं का, जोपर्यंत स्वामी महाराज येणार नाही माझं बाळ, मी जोपर्यंत ज्यांच्या मांडीवर देणार नाही तोपर्यंत त्याला पुरायला हात लावायचा नाही. चाकरवाडीला सकाळचं कीर्तन स्वामी महाराजांचं होतं. टांगा घेऊन लोक गेले, कानामध्ये अशी वार्ता सांगितली. त्या कीर्तना भीमसिंग महाराज उभे होते टाळ घेऊन. स्वामी महाराजांनी आपला पटका भीमसिंग महाराजांना बांधला. आम्ही आलो म्हणाले. ते मेलेल्या मुलाजवळ आले. आई हंबरडून रडत होती. ज्ञानोबांनी 2 ओव्या किती सुंदर दिल्या. वैशेच्या शेवटी एकची पुत्र वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ज्या वया माऊलीला अपत्य होण्याचं लक्षणच नाही अशा 60व्या वर्षात देवानी कृपा करावी आणि त्या माऊलीचं वांझपण फिटावं आणि तिला अपत्य व्हावं. तिचा आनंद ज्ञानोबराय म्हणतात गगनात मावत नाही, गगनात. पण उपयोग काय देवा, झालेलं मूल काही तासात मरावं. तिच्या इतकं दुःख जगात दुसरं कोणालाच नाही. माही पडून बाळक काळे नेता एकुलते, होय का उदक तुटते विना. रडणाऱ्या आईला स्वामी महाराजांनी पाहिलं आणि त्या मेलेल्या मुलाच्या बापाला सांगितलं, बघता काय, त्याला उचला. बाळ उचललं, स्नान घाला. स्नान घातलं. स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवर घेऊन फक्त तोंडावरून हात फिरवताना एकच वाक्य वापरलं, ओ भानुदास, अरे काय झोपलाय, उठ. उठ म्हटलं. झोपेत मनुष्य जसा जागा व्हावा ना तशी मेलेले भानुदास पुन्हा जिवंत झाले. देवा 100 वर्षाचं वय पण अजून जिवंतच येते. पण मला हे विचारायचंय, काय कायम आशित राहतील का? स्वामी महाराजांनी त्याचं मरण लांबवलं पण टाळलं नाही. संत सम्राट ज्ञानोबरांनी मेलेल्या सच्चिदानंदांना पुन्हा उठवलं, हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, त्याचं मरण लांबवलं, टाळू शकले नाही. मरण लांबवता येतं देवा, टाळता येत नाही. म्हणून वेदशास्त्र संपन्न श्री गुरु चंद्रशेखर महाराजांचे वडील तीर्थरूप श्री एकनाथ महाराज एक वाक्य सांगायचे, काय, माणसाने 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही आणि 2 गोष्टी कधी स्मरणात ठेवायच्या नाही. कोणत्या 2 गोष्टी स्मरणात ठेवायच्या नाही? एखाद्यावर जर आपण उपकार केला ना, असे फोटो काढत बसू नका देवा, खूप मोठं लांछन आहे ते. त्याच्या प्रतिकूलतेमध्ये आपण त्याला मदत करतो आणि त्याच्यावर स्वतःची प्रसिद्धी मिळवतो, हे कुठलं पुण्य आहे? गरीबाला मदत करत असताना अजिबात फोटो काढू नका, ते पुण्यच होऊ शकत नाही, असे एकनाथ महाराज देगलूरकर म्हणायचे. केलेला परोपकार विसरून जा. का? परोपकार जर नाही विसरला तर अंतःकरणात अभिमान निर्माण होण्याची शक्यता आहे. परोपकार करून देखील फायदा होणार नाही, पाप होईल. परोपकार स्मरणात ठेवायचा नाही. दुसरं, एखाद्याने आपल्याला त्रास दिला असेल, दुःख दिलं असेल, ते विसरून जा. काय विसरून जा? त्रास दिलेला माणसाचा चेहरा जर मनामध्ये राहिला तर मत्सर निर्माण होऊन पाप होण्याची शक्यता आहे. मदत आणि द्वेष विसरायचा आणि 2 गोष्टी मरेपर्यंत विसरायच्या नाही. कोणत्या 2?
पहिलं देवाला विसरायचं नाही आणि दुसरं मरणाला विसरायचं. मरणाची कारे नाही आठवण दाता धना लोभयवा दाता धना लोभयवा मरणाची कारे नाही दो बात को मत भूलो हो चाहे कल्याण नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. मायबाप पहिलं देवाला विसरू नका. काय काळ आलाय देवा. गुरुवर दुंडा महाराज म्हणायचे देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल. हे कोणी दिलंय. अनेक सायन्सची मुलं म्हणतात हे नॅचरल मिळालंय. असं नॅचरल काही मिळत नाही देवा. हा जर मनुष्य देह नॅचरल जर मिळाला असता तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, मेल्यानंतर तुमचे तेच पाय मग चालत का नाही. मेल्यानंतर तुमचे ते हाती हलत का नाही. मेल्यानंतर ते तोंड तुमचं मग बोलत का नाही. आणि ते डोळे मग मेल्यानंतर पाहण्याची क्षमता तुम्हाला का नाही. त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. देहाचा अग्नी गेला तब देह नो हे चिखलवला. ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायाच्या श्लोकावर एक निरूपण करताना खूप सुंदर एक ओवी दिलेली बघा. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचाम्येनं चतुर्विधम. त्याच्या खालची ओवी बघा. प्राणापानाच्या जोड भाती भुंक भुंकोनी अहोरात्री आठी तशी निनो किती उदरा माझी. माझ्या पुढे सायन्सची प्रिन्सिपल मंडळी इथे बसलेली. मी एसपीचा MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. मला चांगलं माहिती आहे आणि आपल्याला माहिती आहे काय माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही हो. किती होते. निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते देवा. 17,000 वेळेला. जगा दोघाच्या पापण्या कधीच खालीवर होत नाही. कोणा दोघाच्या. पहिली सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. आणि दुसरी मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध त्याला सुद्धा काही माहित नाही. त्याला खायचंच माहिती. याच्या पलीकडे का माणसाची खालीवर होते. असा प्रसंग सांगतो देवा. तो वाचून पाहून आलो नाही. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मी फोन नंबर देतो. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका शेवगा नावाचं गाव असं आहे. 21 वर्षाचा मुलगा असा आहे देवा. त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात हो, पण त्या वरच जात नाही. वर जात नाही. श्रीमंत इतका गोदावरीच्या किनाऱ्यावर 150 एकर काळी भोर जमीन आहे. त्यात 100 एकर नुसती द्राक्षाची बाग आहे त्याची. त्याचं वार्षिक इन्कम किती असेल देवा. त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुलाला औषध मिळावं म्हणून जगातले 5 देश फिरलाय. 5. पण जगातल्या 5 देशातल्या डॉक्टरांनी सांगितलंय बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो. तो फक्त तुमच्याच मुलाला झालाय. पैसा आणि वेळ खर्च करू नका. औषधच नाही. डॉक्टर येतात
दर 2 दिवसाला भोवे आणि पापण्याच्या मध्ये 2 इंजेक्शन देतात, पण अशी खाली पडलेली पापणी त्या बाळाची वर जात नाही. नाईलाजाने डॉक्टरने काय केलं माहिती, चष्म्याला रॉड केले. रॉडनी पापणी उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला अगदी त्याला थोडं दिसतो, अगदी थोडं. त्याला कळालं काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाले. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणारं कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव परमात्मा आहे, हे विसरायचं नाही. देखवी एक पाव्या माझे राग ज्ञान केले ते मधुर गायन, परे तो पाव्याचा नो हे गुण जान कळा गातयाशी. तेव्हा पावा म्हणजे बासरी. बासरी जरी गोड वाजत असेल ना, तो बासरीचा गुण धर्म नाही. त्या बासरीमध्ये फुंकर कोण घालतोय याच्यावर ती बासरी वाजते. तसा शरीरूपी जो पावा आहे ना, हा डोळ्यातून कानातून नाकातून तोंडातून जो वाजतोय ना, त्याला फुंकर घालणारा म्हणजे भगवान आहे. भगवान तो ज्या दिवशी या पाव्यामध्ये फुंकर घालायची बंद करून कोण बोलवितो हरवे कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची. भीमशिंबो गमतीने एक वाक्य बोलायचे बरं, ते त्यांचं वाक्य. घाटावर जोगमारा सप्ताहात आले का ते बोलायचेच. संध्याकाळी माणसं झोपतात, कोणी 11ला झोपतो, कोणी 12ला झोपतो. फारच मोबाईलचा छंद असेल तर 2ला झोपेलच ना, झोपतोय. मग मला विचारायचंय, रात्री झोपल्यानंतर मी सकाळी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो? त्यांचं वाक्य आहे कोई मायकालाल, अशी भीमशिंबुआ म्हणायची. कोई बी नाही. का? झोपणं जरी आपल्या हातात असेल ना, उठवणं मालकाच्याच हातात आहे देवा. श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल ना, सोडणं त्याच्या हातात आहे. असा जर भगवान परमात्मा जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण
तयाची. सकाळ दुपारची वेळ होती. कबीर महाराजांचं जेवण झालं आणि मनकर्णिकेच्या घाटावरती असे शतपावली करण्याकरता आले होते. त्या घाटावर 2 महिला धुण्याकरता आल्या होत्या. गुरुवारी घोलेबुवा म्हणायचे, 2 महिला एकत्र आल्या आणि गप्प बसल्या, जगातला 8वं आश्चर्य देवा ते सगळ्या गावाचं धुणं धुतात, फक्त 2 एकत्र आल्या पाहिजे, मलकापूरच्या सोडून. त्यांची चर्चा अशी चालली होती. एका महिलेला तिच्या मालकाने नथ केलेली होती. तो महाराष्ट्रीयन दागिना आहे. खरं तर त्याची परिस्थिती नव्हती, पण बायको नुसती 14 जानेवारी नुसती भांडकुदळ. पहिला पगार झाला, इकडून तिकडून काही उसने पैसे आणले आणि नथ करून टाकले. मग त्या मालकीने सगळ्या गावात सांगायला सुरुवात केली, काय माझ्या मालकाचं माझ्यावर प्रेम आहे, काय प्रेम आहे. भीमशिंगबुवा म्हणायचे, संसारात कोणाचंच कोणावर प्रेम नाही, सगळ्या ताज्या घोड्याच्या गोमाशा आहेत. जोवरी चळन गा तोवरी म्हणत ती माझं. कसलं प्रेम कसलं काय, कोणाचंच कोणावर प्रेम नाही, सगळं परिस्थितीवर प्रेम आहे देव संसारात. संसारातली सगळी नाती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि परमार्थाचं नातं आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. विठाला अहो, तिला त्या मालकाचं कौतुक करता करता तिच्या तोंडाला फार फेस आला. हो, कबीर महाराज अशी पुढे गेले होते, त्यांना राहावंच नाही, ते मागे आले आणि त्या बाईला काय सुंदर वाक्य वापरलं बघा. हो माय नथनी जे जिस यार ने उसे स्मरे बारंबार, नाक जे जिस यार ने उसे बोल गई गाऊ. तुझ्या मरक्या नवऱ्याने एकदा नथ दिली तर तोंडाला फेस येईपर्यंत त्याचं केवढं कौतुक करते. आणि ज्या देवानी तुला नाक दिलंय, नाक, त्याचं कधी स्मरण केलं का ग? त्यांनी जर नाकच दिलं नसतं तर तुझ्या नवऱ्याने दिलेली नथ काय सपाट भूप्रदेशावर चिटकवली असते काय? त्याला विसरू नका देवा. आणि दुसरं, आपल्या मरणाला विसरायचं नाही. जगद्गुरु तुकोबराय डोळ्यापुढे मरण ठेवून जगणारी साधक आहे. ही साधक अवस्थेतली भाषा आहे तुकोबरायांची. एक वाक्य सांगतो ऐका. डोळ्यापुढे मरण ठेवून जगणारी माणसं आपल्या जीवनामध्ये कधी पापाचरणामध्ये प्रवृत्तच होत नाही देवा. तुम्ही डोळ्यापुढे मरण ठेवून जगा, तुमच्या हातून कधी पाप होणार नाही. पण जी माणसं बिनधास्त स्वैर जगतात ना, ती पापाला घाबरत नाही आणि डोळ्यापुढे मरण ठेवून जगत नाही. माझं क्षेत्र नाही तरी बोलू एक वाक्य. हे भ्रष्टाचार करणारी जी मंडळी आहेत ना, ज्या दिवशी डोळ्यापुढे मरण ठेवून जगतील ना, त्या दिवशी ते आपल्या जीवनामध्ये चुकूनही भ्रष्टाचार करणार नाही. त्यांना माहित नाही, लंकेच्या रावणाने एवढं मिळवलं तर त्याला बरोबर नेता आलं नाही. सगळं सामर्थ्य असताना आपण काय बरोबर घेऊन जाणार आहे? सांगत कवनी गेली नाही, सांगत कवनी गेली संसाराच्या दुःखाने तप्त झालेला जो साधक आहे, तो भगवत दर्शनाकरता आणि मृत्यूवर विजय मिळविण्याकरता प्रयत्न करतो बघा. जोपर्यंत संसारामध्ये खऱ्या दुःखाची जाणीव होणार नाही, तोपर्यंत भगवत साक्षात्काराचे आपण त्या योग्यतेचे नाहीत आणि अधिकारही नाही. आपलं अंतःकरण असं तप्त झालं पाहिजे.
जे महाराजांचं झालं, संसाराच्या तापे तापलो मी देवा. आता तुम्ही कधी तापायची, आता ताप मला आता आला, आता काय सांगू तुम्हाला. बायकोनी चप्पलाने जरी मारलं तरी लोक म्हणतात हे भी दिन चले जाएंगे. आता हे कधी तापणार. लाखाचे चुडे वापरतो आपण, लाख लाख माता भगिनी. तिचा स्वभाव आहे, तिला वितळल्याशिवाय त्याच्यात रंग भरता येत नाही. लाख वितळावी लागते मग त्या चुड्यामध्ये रंग भरता येतात ना. तसं मृत्यूवर विजय मिळवण्याकरता आणि भगवत साक्षात्कार होण्याकरता आपलं अंतकरण वितळलं पाहिजे. देवा, कठीण हृदयाचा साधक भगवत दर्शनाचा अधिकारी नाही, त्याचं हृदय वितळलं पाहिजे. आणि हृदय वितळण्याकरता आत्मकृपा व्हावी लागते. आत्मा जागा असावा लागतो, शरीर नाही. आत्मा जागा व्हावा लागतो. भीमसिंह सांगायचे, पुजाऱ्याचं दिवसभर शरीर फक्त मंदिरात राहतं, मन नुसतं दक्षिणेकडे राहतं. आता किती मिळेल, आता किती मिळेल. त्या शरीराचा उपयोग काय. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. आमचे गाथामूर्ती राऊत बाबा एक वाक्य सांगतात, ऐका. जोपर्यंत आपला आत्मा जागा होऊन परमार्थामध्ये आपणहून प्रवृत्त होणार नाही, तोपर्यंत देव आणि साधू जरी आपल्या पुढे उभा राहिला तरी आपलं कल्याण होऊ शकत नाही. देवा, आपला आत्मा जागा झाला पाहिजे. आता मी न पडे सायासी संसार दुःखाची पाशी, शरण रे गेल संताशी ठाव पायाशी मागील त्या. आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. आपुली संसार बंधन सोडावे गे, संसार बंधन सोडावे गे. आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. या संसाराच्या बंधनातून आपण बाहेर पडावं असं मनाला कधीतरी वाटलं पाहिजे. माया मोहजाळी होतो सापडला, पर्या विठ्ठला कृपा केली, काढोनी बाहेर ठेविलो निराळा, कवतुका डोळा दाखविले. त्याच्याकरता आत्मा जागा झाला पाहिजे. झडझडून वहिला निघ, वायला निघ नाही, वहिला निघ. आपलं वायला निघावर काम आहे, वहिला नाही. हे भक्तीची वाटीला. उन्हाळ्याचे दिवस होते, पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं आणि खडी फोडणारी माणसं कमरेला लंगोटी होती आणि खडी फोडत होते. रकरकत ऊन होतं. देवा, अंगावरून घामाची लोंडेचे लोंडे, लोंडेचे लोंडे वाहत होते. नाथ म्हणजे दयेचं शांतीचं रूप आहे. ते असे रस्त्याने चालले आणि खडी फोडणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष गेलं. मनात व्याकुळता निर्माण झाली. मृदुसाबाह्य नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. दया करणे जे पुत्रासी तोच दास आणि दासी, ज्यासी अपंगिता नाही त्यासी तरी जोर दये. दिका संदने गांजने ज्याचे मन जो आपो, तुझी साधू ओळखावा देव तिथे तिला नाम. जे गाले गाले त्याची माने दुआ बोले, तुझी साधू ओळखावा देव तिथे तिला. त्या खडी फोडणाऱ्याच्या जवळ गेले एकनाथ महाराज. काय म्हणाले, अहो सगळं अंग उन्हाने न्हाऊन निघालंय, घामाची धारा डोक्यावर वाहतात आणि खडी फोडताय. द्या की सोडून हे खडी फोडणं. एवढं कुठं पैशावर प्रेम करत असतात का, एवढा कुठे लोभ असतो का. खडी फोडणारे घेतला नाथ बाबा, पैशाचा लोभ कसला.
एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही हो. मालकीची घरं नाही, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचा पाल टाकतो आणि तिथंच राहतो. एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. एक क्षमा मागून वाक्य बोलू. त्यावेळेला भ्रष्टाचार करणारी जमातच या देशात जन्माला आली नव्हती देवा. हे पीक आता उदयाला आलं. आम्ही वैद्यनाथांच्या मंदिरात गेलो होतो, त्या ग्लासाला सुद्धा साखळीने असं बांधून ठेवलं होतं. आता ग्लास सुद्धा चोरून घेऊन जाणारी भामटी लोक या महाराष्ट्रात आता जन्माला आली. त्या या देशात, अरे ज्या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपल्या रक्ताचं बलिदान करणारे महापुरुष ज्या मातीत जन्माला आले, तिथे अलीकडे केवढी भामटी आणि चोरटी माणसं जमा झाली. का? यथा राजा तथा प्रजा. विठाला राजा कालस्य कारणमे देवा. राजावर प्रजा अवलंबून आहे. राजा चोरटा आहे तर प्रजा कशी भामटी राहील? नाही तर काय होईल? राजा उन्माद का अवलंबून आहे देवा. पण एक काळ असा होता या देशात खूप लोक प्रामाणिक होते. नाही हो नाथ बाबा, एवढं कष्ट केल्याशिवाय अन्नच पोटाला मिळत नाही. असं मग त्याला माझ्या घरी खायची प्यायची सगळी व्यवस्था करतो. जे पाहिजे ते, जेव्हा पाहिजे तेव्हा, आणि जसं पाहिजे तसं. चला, ती लोक विचार करू लागली, पोटचा मुलाला तांब्याभर पाणी कोणी देत नाही. घरी चला म्हणतात, सगळी व्यवस्था करतो म्हणतात. नक्की काहीतरी गडबड आहे. नाथ बाबा, यायला काही अडचण नाही, पण काम काय सांगणार तुम्ही? नाथांनी सांगितलं, माझ्या घरी काहीच काम नाही. माझा श्रीखंड्या सगळं काम करतो. हा, तुम्ही फक्त एक काम करा. काय? संध्याकाळी 7 ते 8 माझ्या घरी भावार्थ रामायण चालतं, तेवढं बसून फक्त ऐका. दिवसभर ज्याला जे करायचंय, झोपायचंय, खायचं तुमच्या मनावर. त्या रामायणाला मात्र या. सगळ्यांनी होकार दिला. सगळे आले. पहिल्या दिवसाचं रामायण झालं, दुसऱ्या दिवसाचं रामायण झालं, तिसऱ्या दिवसाचं रामायण झालं. आणि सगळी खडी फोडणारी अशी कोपऱ्यामध्ये गेली आणि त्यांच्या चर्चा करू लागली. कसं काय वाटतंय? इथं नको का? लय अंग ठणकाय लागली. मग ते खडी फोडलेलंच बरं आहे. नाथांकडे आली सगळे. ना, उद्या सकाळी सकाळी खडी फोडायला आमच्या जागेवर जायचंय. नाथ हात जोडू लागले. माझा हरिपंडित काही बोलला का? माझ्या गिरिजेला किती वाईट वाटत ना हो. आल्यासरशी 8-10 दिवस तरी थांबा ना, लगेच का चाललं? त्यांनी काय उत्तर दिलं हे मला तुम्हाला सांगायचंय. त्यांनी सांगितलं, नाथ बाबा, भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का? कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे देवा. त्याच्याकरता आत्मकृपा लागते. जगद्गुरु तुकोबर आहे, आत्मकृपा संपन्न असलेला महात्मा आहे. त्यांना कळालं, सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे, यांनी आतापर्यंत सगळ्यांना गळीकृत करून टाकले. पीर मरे पैगंबर मरे, मर गए हकीम रोगी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे. अवघाशी आकार ग्रासेला काळे, असं ज्या काळाचं वर्णन आहे ना, तुकोबरायांचा पुरुषार्थ बघा. त्या काळावर तुकोबरायांनी मात केली देवा. जगा काळा खाय, आम्ही माथा दिला पाय. सगळ्याला मारणारा जे मरण आहे, तुकोबराय सांगतात, त्या मरणालाच आम्ही मारून टाकलं. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी.
शेवट तो भला माझा बहुगोड झाला. एकच प्रमाण सांगतो आता. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देव. महाराजांना विचारलं, महाराज इतका जगद विलक्षण बदल तुमच्या जीवनामध्ये कसा झाला? सगळ्याला मारणारा हा काळ आहे, सगळ्याला खाणारा आहे. आणि तुम्ही सांगता मला मरावं लागत नाही. याकरता काय साधना केली? मृत्यू उल्लंघन करून पलीकडे जाण्याकरता आणि काळावर मात करण्याकरता आपल्या जीवनात काय साधना केली? हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात इन पंथे माझे चालले पाऊले. इन पंथे माझे चालले पाऊले. मृत्यू उल्लंघन करून जाण्याकरता. येणे पंथे माझे चालेले पाऊले. पंथ म्हणजे रस्ता. या मार्गाने माझी पाऊलं चालली, संत दर्शन झालं आणि मृत्यू उल्लंघन करून मी पलीकडे गेलो. कोणता मार्ग आहे? मार्गाचे 4 प्रकार आहे. मी वेळेअभावी त्याचा विस्तार करणार नाही. वेदानुमोदित मार्ग, शास्त्रानुमोदित मार्ग, परमात्मा अनुमोदित मार्ग आणि संतानुमोदित मार्ग. त्या संतानु म्हणजे संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही चाललो. महाजनोयेन गतस्य पंथा. त्या मार्गाचे 4 प्रकार आहेत. पहिला कर्म मार्ग, दुसरा अष्टांग योगाचा मार्ग, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, चौथा उपासनेचा मार्ग आणि 5वा भक्तीचा मार्ग. कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवारी मामासाहेब दांडेकर एकदा गोदावरी कुशावर्तावर स्नान करता आले. जर्मनीचे 2 फिलॉसॉफर आले होते. त्यांनी मामांना 2 प्रश्न विचारले. पैकी एक सांगतो. मामा, तुमचा वारकरी बहुतांशी समाज वारी करता या तीर्थावर येतात. इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी आणि प्रातर्विधीला जाण्याकरता तेच पात्र गंगेच्या पाण्यात बुडवतात आणि ते घेऊन जातात. ते योग्य की अयोग्य? गंगेचं पाणी प्रातर्विधी करता कधी घेऊन जायचं नाही. ती आपली आई आहे. भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. पण एखादा नवीन वारकरी आहे, त्याची धर्मशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्याला गंगेच्या पाण्याशिवाय दुसरं पाणीच नाही. त्यांनी काय करायचं? प्रातर्विधीला जे पात्र घेऊन जाणार ते पाण्यामध्ये भरवा
ते काठावर ठेवा, त्याला उजवा हात लावायचा नाही. डावा हात सोडून हा अंगठा आणि हे 4 बोट, त्यात अंगठा वापरायचा नाही, हे 4 बोट पात्रामध्ये बुडवायची आणि फक्त होंगायची. होंगल्याबरोबर त्याच्यातलं तीर्थत्व नाहीसं होतं, ते पाणी सामान्य होतं. खुशाल बहिरी दिशेला घेऊन जा, दोष लागत नाही. बऱ्याच वेळेला तीर्थामध्ये लोक जातात, तोंडामध्ये पाणी घेतात आणि तशीच गुळणी टाकतात, तो दोष आहे. आपल्या आईवर थुंकलेलं पाप लागतं देवा ते. मग चूळ भरलेल्या पाण्याचं काय करावं? तसं प्रवाहामध्ये सोडायचं नाही. मग डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा, उजव्या हातावर तोंडाची गुळणी टाकायची, खाली सोडायची, दोष लागत नाही. कर्मशास्त्र कठीण आहे. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तक्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्मा मोक्षसे शुभा. कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्मज्ञान त्याच्याही पेक्षा कठीण आहे. ज्ञानोबराय सांगतात, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. दोंडा महाराज म्हणायचे, तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे बो, पण ऐकायला कानसेन लागतो, बैरम भटाचं काम नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. पार्वती आई साहेबांचा मोठा इतिहास आहे, सांगून वेळ घेत नाही. योग त्याच्याही पेक्षा कठीण. 1920 हा कोरोना आला ना, आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतला पहिल्या क्रमांकाचा सुटलेला मुलगा, अंबाजोगाई जवळ सनगाव आहे. सुट्टी लागली, कोरोना आहे, आता काय करावं म्हणून तो सूर्यनमस्कार करत होता, पण त्यांनी कधी प्राणायाम केला नाही. आणि ते युट्यूबवर रामदेव बाबाचं ते पाहिलं, त्याचं कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, तसाच प्राणायाम करू लागला. 3ऱ्या दिवशी पोट फुगलं आणि 4थ्या दिवशी आईला एकुलता एक असलेला मुलगा गतप्राण झाला. साधं प्राणायाम सुद्धा मनाने करता येत नाही, तर अष्टांग योग कसा करता येईल? आणि योगाची या वाटा निघाले गा असं वाटा. जोग महाराजांचा इतिहास प्रसिद्ध आहे, सांगून वेळ घेत नाही. 4थं ब्रह्म उपासना. जोपर्यंत 6 वर्षाच्या आज ज्या मुलाचा उपनयन संस्कार झालेले नाही, ज्याला शेंडी आणि जाणवं नाही, अशा कोणाही साधकाला गायत्री मंत्राचा जप करण्याचा अधिकार नाही. गायत्रीला विश्वामित्राने ब्रह्मदेवाने दिलेला शाप आहे. ते मंत्र आहेत, पण त्याच्यामध्ये प्राण नाही, निर्जीव झालेली अक्षर आहेत. त्याच्यामध्ये प्राणशक्ती येण्याकरता दशांश हवन, दशांश तर्पण आणि रोज या मंत्राच्या अक्षराचा लक्ष लक्ष पाठ करावा लागतो, तर मंत्र सिद्ध होतो. फार सांगत नाही. अनुराधा पौडवालने गायत्री मंत्र रजस्वला अवस्थेमध्ये गायला देवा, तर घशाचा कॅन्सर झाला, वाणी जवळजवळ बंद झाली होती त्यांची. मंत्र येते. चला ज्ञानोबा 8व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या सांगतात, ओंकाराचे कुशी अक्षरे होती ओंकारेशी. 3.5 मात्र्याचा ओंकार आहे, आकार उकार मकर आणि अर्ध मात्रा. जगामध्ये जेवढे धर्म आहेत, कोणताही धर्म असू द्या, त्या सगळ्या धर्माचे मंत्र याच्या एका आईच्या पोटातून जन्माला आले. त्या सगळ्या मंत्रांची एकच आई आहे, तिचं नाव ओंकार आहे. पण शास्त्र काय सांगताय का? 40 वर्षाच्या आतल्या ज्या माऊलीचं लग्न झालेलं आहे आणि ज्या मुलीचं लग्नच झालेलं नाही, अशी कुमारिका मुलगी आहे, तिने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओम हा जपायचाच नाही. कदाचित एखाद्या कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घेऊन जर तो ओंकार सिद्ध केला, लग्न झाल्यानंतर आयुष्यात तिला संततीच होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा तुम्ही, कोणत्याही, तिला अपत्य होऊ शकत नाही देवा. कारण ओंकारामध्ये निर्विष करण्याची ताकद आहे. पुन्हा संतती संयोग त्यांना कधी होत नाही. हे सगळं कठीण आहे देवा. आणि संतांनी सांगितलेला मार्ग बहु सोपा आहे. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवया पापा, येणे जाणे खेपा. लावो निमृदंग श्रुतीला घोष, लावो निमृदंग श्रुतीला घोष, लावो निमृदंग श्रुतीला घोष, सेवी ब्रह्मराजा आवडीने, सेवी ब्रह्मराजा
केव्हाही करा, कधीही करा आणि कोणीही करा. जातीचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, धर्माचा भेद नाही आणि आश्रमाचा भेद नाही. देवा कबीर मोमिन लथिफ मुसलमान शेनाना विधान विष्णुदास कोणीही करा. सकळासी येते आया अधिकार सकळासी येते आया अधिकार सकळासी येते आया अधिकार सकळासी येते आया अधिकार कलियुगी उतार कलियुगी उतार हरिजना हरिजना सोपे वरमामा सांगितले संती किंवा हिवाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडीत भजा. कोणती वाट आहे ही? भक्तीची वाट आहे. देवा तुका म्हणे चला तुम्ही याची वाटे भरवशेन भेटी पांडुरंग. या वाटेने गेल्यानंतर काय फायदा झाला महाराज सांगतात. दर्शन झाले संता पायी. संतांचं दर्शन झालं. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं, दोघांमध्ये खूप अंतर आहे. पाहण्यामध्ये शक्तिपात घडत नाही, दर्शनामध्ये शक्तिपात घडतो. देवा संत पाहत असताना सामान्य माणसासारखे पाहत नाही. दोन भाऊ यांच्यामध्ये आज्ञाचक्र आहे. आपण इथे गंध लावतो, माता भगिनी इथे कुंकुम तिलक लावतात, ऊर्ध्व पुंड्र भाळ हे आज्ञाचक्र आहे. मुस्लिम बांधव गळ्याला गंध लावतात, ते विशुद्ध चक्राची पूजा करतात. आपण आज्ञाचक्राची पूजा करतो. संत पाहत असताना आज्ञाचक्राकडे वेदक आणि भेदक नजरेने पाहतात. त्या शक्तिपातातून मानवी जीवनाचं परिवर्तन होतं. देवा जीवन बदललं जातं. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये घाटावर एकदा परमपूज्य गुरुबर भीमसिंग महाराजांना कीर्तन दिलेलं होतं. त्यांनी सांगितलेला एक छोटासा प्रसंग मला जशात तसा आठवतो, मी सांगतो. नाशिक जिल्ह्यात सायखेडा आणि चापडगाव नावाची गावं जवळ जवळ आहे, गंगेच्या किनाऱ्यावर. एकदा श्रीसंत भगवान बाबांचा तांगा पहिल्यांदाच फिरता 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 त्या नाशिकला चापडगावला आला. माळसाकांत पाटील नावाचे वंजारी समाजाचे एक सदग्रस्त मंडळ, ज्यांचा वाडा जरा व्यवस्थित आहे, राहण्याची उत्तम व्यवस्था होईल म्हणून सगळ्या समाजाने, गावकऱ्यांनी, परिसरातल्या भाविकांनी बाबांची व्यवस्था तिथे केली. जेवण वगैरे झालं, आलोट गर्दी जमली, दर्शन झालं. आता त्यांना निरोप द्यायचा आहे. त्या माळसाकांतांचं कुटुंब दर्शन करता आलं. 7 वर्षाचा 10 वर्षाचा मुलगा होता त्यांचा मुकुंदा. जन्माला आल्यापासून ते बाळ कधी बोललं नाही. त्याचं नाव मुकुंद होतं, पण लोक नंतर बोलेना गेलं म्हणून त्याला मुका म्हणू लागले. मुका 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 मुकाच झाला तो. माळसाकांत आता निरोप देण्याकरता दर्शन करता आले. भगवान बाबांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि एक वाक्य वापरलं, बाबा माय माझं 10 वर्षाचं हे बाळ आहे मुकुंदा. आमच्या घराण्यामध्ये कोणी अव्यंग आणि अपंग व्यक्ती जन्माला आली नाही. काय प्रारब्ध माझं मला माहित नाही. माझा मुकुंदा 10 वर्षाचा आहे, मुका आहे, पण इतका निरागस आहे, इतकी लगबगीने सेवा करतो तो. माझी इच्छा आहे आम्हा कुटुंबाची सेवा करण्यापेक्षा एकुलते एक बाळ आहे माझं, थोड्या दिवस गडावर घेऊन जा, तुमची सेवा करीन. साधूच्या सेवेमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे असं मी ऐकलंय. त्याला ज्या दिवशी माझी इच्छा होईल ना, आठवण होईल ना, मी टांगा पाठवून त्याला घेऊन ये. पण आता सध्याला तुमच्याजवळ राहू द्या. तो शाळेत जात नाही, तुमच्याजवळ राहिल्यानंतर त्याचं कल्याण होईल. बाबांनी सहज विचारलं, कुठे तुमचं मुलगा, ते बाळ कुठे आहे? असं बापाच्या आड लपलेला मुकुंदा वडिलांनी असा समोर उभा केला. हा माझा मुकुंदा आहे. मला संतांच्या पाहण्याचं सामर्थ्यच वेगळं आहे. त्याला जवळ बोलवलं, त्याच्या मस्तकावर हात टेकून कुरवाळलं आणि 2 भाऊ यांच्यामध्ये वेदक आणि भेदक नजरेने पाहिलं. सांगितलं, ए मुकुंदा, तुझं कपाळ सांगते तू मुका नाहीये. हे बघ, तू बोल काय असं मला माहितीये. मग सांग, 10 वर्षात तू तुझ्या आई वडिलांबरोबर का बोलला नाही? न बोलण्याचं कारण काय? आता गप्प राहू नको, मला कळालंय तू मुका नाही, बोल. आता बोलू बंद राहू नको, आता बोल.
10 वर्षांनी ते बाळ काय बोललं ऐकायचंय. बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेची व्यक्तीच मिळाली नाही म्हणून बोललो नाही. आज तुम्ही भेटलात म्हणून बोलतोय. दर्शनातली ताकद आहे देवा. आपल्याला नाथांचा इतिहास जगजाहीर माहिती आहे की कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बाई सेविले बापर खुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान तुकोबराय सांगतात. दर्शन झाले संतापायी. पण ते संतांचं दर्शन झालं बरं. मुळात संत दर्शनाशिवाय जीवनाची सफलता नाही, पूर्णता नाही. ते संत दर्शन खूप कठीण आहे. बहुअवघड आहे संत भेटी बहुअवघड आहे संत अवघड आहे संत भेटी बरी जगा जेथे बरी जगा जेथे अरुणा बरी कशाने संत दर्शन होईल. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला हिती पाठो वाटे तय होई भेटे हरिप्रियाचे. क्षमा मागून एक वाक्य बोलू. एखाद्या वेळेला खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं फारशी नुकसान होणार नाही. वाक्य पुन्हा उद्युक्त करतो. एखाद्या वेळेला खऱ्या संतांचं नाही दर्शन लवकर झालं तर फारशी नुकसान होणार नाही. पण संत म्हणून फसवी माणसं जर तुमच्या जीवनात आली तर अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही देवा. हे बापू नाम्मा हे चालू आहे ना सध्या महाराष्ट्रात हा धिंगाणा. हे जर आयुष्यामध्ये आले तर आयुष्याचं परिवर्तन नाही, आयुष्याचं पतन आहे पतन. साधूला पाहण्याकरता नजरच वेगळी लागते देवा. 3 प्रकाराने साधूकडे पाहिलं जातं. मी विस्तार करणार नाही. पहिला वर्ग आहे तो चमत्काराने पाहतो, दुसरा वर्ग आहे तो आचरणातून पाहतो, तिसरा वर्ग आहे तो अनुभवातून पाहतो. साधूकडे कधी चमत्काराने बघायचं नाही. बघा वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार आणि साधू असं समीकरणच नाही कुठे. हे संतांनी चमत्कार केले ना ते नाईलाजाने करावे लागले देवा. त्यांनी चमत्कार करतात कधी चमत्कार केले नाही. जरा 1-2 मुद्दे सांगू, विस्तार नको. ज्ञानोबरांनी आयुष्यात एकदा रेडा बोलवला, एकदा भिंत चालवली, एकदा मेलेले सच्चिदानंद उठवले, एकदा स्त्रियांचा पुरुष केले. ऐका, ज्ञानोबरांना जर चमत्कारच करण्याची इच्छा असती ना तर त्यांनी आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही कधी देवा. अहो रेडा बोलवला हा कसला चमत्कार आहे. त्यांचा खरा चमत्कार आहे का. तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले हा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार आहे देवा. हा चमत्कार आहे. अरे बहुजन समाजाच्या मुलांनी आज फिलॉसॉफी व्यासपीठावर बसून सांगावी हे केवळ ज्ञानोबरांचे उपकार आहेत. ना तर वेद आणि उपनिषद साधा हातात घेण्याचं सुद्धा बहुजन समाजाला परवानगी नव्हती. ते ज्ञानोबरांनी उघड केलं देवा. मिळविले मान देव वैष्णवांचे. साधा व्यवहार सांगतो. रेडा बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता. भिंत चालवली नसती तर महर्षी योगीराजांचा उद्धार झाला नसता. सच्चिदानंद बाबा मेलेले उठवले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता. हे सगळे नाईलाजाने चमत्कार केलेले. एक वाक्य सांगतो आणि ते थांबतो. 14 वेळेला काळाला थप्पड मारू 1400 वर्षाचं आयुष्य महर्षी योगीराज चांगदेवाने उपभोगलं देवा. आणि 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांच्या मेलेले प्रीत ज्यांच्या अमृत दृष्टीने पुन्हा जिवंत होत होते. हे केवढं सामर्थ्य आहे. पण त्या चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना आपलं गुरु करता आलं नाही. त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. मग जिथं शिष्यच होता येत नाही तिथं संत कसं होता येईल. हा हवं होता येईल. बरीच मास्तर आता रिटायर झाल्यानंतर कीर्तनकार झाले देवा. महामंडलेश्वर होता येईल. मूर्ख मनुष्य देखील महामंडलेश्वर होऊ शकतो या महाराष्ट्रात. फक्त तुम्ही पैसे द्या. मूर्खाला सुद्धा ती पदवी मिळते. असे खूप मूर्ख महामंडलेश्वर आहेत.
पण जगाच्या इतिहासामध्ये संत पदवी अजून बाजारात विकायला मिळाली नाही, इतकी ती श्रेष्ठ आहे देवा. नाही संतपण मिळतय हाटी, हिंडता कपाटी राणी वनी. चमत्काराने साधूकडे पाहू नका, दुसरा वर्ग आहे, आचरणातून पाहू नका. मोठी माणसं कळत नाही देवा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. भक्ताचा महिमा भक्तची जाणते, दुर्लभ यागती अनेकाशी. एक छोटासा प्रसंग आठवला, पटकन सांगून पुढे जातो. कल्याण लुटण्याच्या अगोदर सुरत लुटण्याचं ठरवलं होतं मावळ्यांनी, पण छत्रपतींनी बदल केला. सुरत नंतर लुटा आणि कल्याण अगोदर लुटा, हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं. कल्याण लुटलं आणि कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून मावळ्यांनी पाहिली. आपल्या राजाला भेट द्यावी ह्या हेतूने तिला म्यान्यामध्ये बसवलं आणि गडावर आणलं. राजे, तुमच्या करता बहु सन्मानाने बहुमोलाचा एक नजराणा आणलाय, त्याचा तुम्ही स्वीकार करा. छत्रपतीला माहितीच नाही यांनी काय आणलेलं होतं. त्या सुभेदाराची मुलगी पुढे उभी केली. काय छत्रपतीचं अंतकरण होतं देवा. त्या मुलीला पाहिल्याबरोबर छत्रपतींची नजर आपोआप खाली झाली आणि मातृभाव जागा झाला. मला नवल वाटतं, या देशात श्रीराम राजा झाला पण महाराजा नाही, धर्म राजा झाला पण महाराजा नाही, हरिश्चंद्र राजा झाला पण महाराजा नाही. जगाच्या इतिहासामध्ये राजे परंपरेमध्ये फक्त एकच महाराज झाले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का? जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या संगतीचा परिणाम होता देवा. ते शब्द त्यांच्या हृदयावर बिंबत होते. कोणते? पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. जिजाऊ मासाहेबाला सांगितलं, आयुष्यातलं पहिलं पाप यात आहे. एक काम करा, चुकून चुकी झाली ही मोठी, या आणलेल्या सुभेदाराच्या कन्येला तुम्ही स्नान घाला, वस्त्र अलंकार द्या आणि बहुसन्मानाने पाठवा. वस्त्र अलंकार दिले, बहुसन्मानाने आणि परत पाठवत असताना छत्रपतींच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं बघा. माझी आई जर तुमच्या इतकी सुंदर असते ना, तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. मला काय सांगायचं ऐका. जे मावळे छत्रपतींच्या सानिध्यात तयार झाले, त्यांच्या ताटात जेवले, त्यांनी शिकवलं, त्या मावळ्यांना आपला राजा जर कळाला नाही तर आपल्याला तुकोबरायांसारखा महाराजा कधी कळणार आहे देवा. साधू कळण्याकरता जी नजर लागते ती ज्ञानोबराय देतात. 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर ज्ञानोबराय काय निरूपण करतात. अमानित्वम दंभित्वम मयुषा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. त्या ओव्या पाठ करा देवा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अमुकाय शेनुहावी शेची लोका, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझे दडे, महिमे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. ऐका, महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा संतांचा मोठेपणा आहे, ती स्वतःची कीर्ती आपल्या कानाने ऐकत नाही, स्वतःची पूजा कधी करून घेत नाही. उलट समाजामध्ये जर प्रतिष्ठा निर्माण होऊ लागली तर संत गावामध्ये राहून देखील वेड्यात सोंग घेतात. पण आपण साधू आहे हे निदर्शनात येऊ देत नाहीत. आणि महाराष्ट्रात असे संत म्हणून घेणारे आहेत, आमचीच पूजा करा म्हणतात, आपलीच आरती हाताने येतात, शिष्याला त्या आरत्या करायला देतात. लोकही एवढी महामूर्ख आहेत, त्यांचे फोटो आपल्या देवाऱ्यावर लावतात आणि दिवसभर असे पुढे झुलत राहतात. त्यांच्या मारका गुरु राडका चलन दोघांचाही बोध वाया गेला. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जान, हो विठोबा ध्यान नरका जाती, विठोबा ध्यान नरका जाती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जान, विठोबा ध्यान नरका जाती, विठोबा ध्यान. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य विठोबा
SP कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुवारे मामासाहेब दांडेकर म्हणत असत, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय आणि तुकोबरायांसारखे महापुरुष असताना आपल्या देवाऱ्यावर अम्मान बापून स्वामींचे फोटो लावलं म्हणजे महाराष्ट्रात राहून व्यभिचार करणे देवा हा सगळ्यात मोठं पाप आहे. एक वाक्य सांगू, ज्या ज्ञानोबरायांच्या समाधीवर निवृत्तीनाथांनी आपलं मस्तक टेकवलंय, देवाने आपलं मस्तक टेकवलंय, तुकोबराय, नाथ महाराज, निळोबराय, जोग महाराज, जगमित्र नागा, भगवान बाबा, वामन भाऊ, या सगळ्यांनी आपलं मस्तक टेकवलंय देवा. त्या समाधी जवळ जा आणि आपल्या अंतःकरणातली इच्छा नुसती प्रगट करा. नाही ज्ञानोबरांनी पूर्ण केली तर मग आम्हाला विचारा. काय होऊ नये तिथे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशी बळ रेडा बोले. सर्व सुखाची लहरी ननबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई चमत्काराकडे साधूने पाहू नका, आचरणाकडे साधूकडे पाहू नका. साधूला पाहण्याची एकच नजर आहे, ती अनुभवाची. जगात कोण मोठा, ज्याची सत्ता मोठी तो नाही, ज्याच्याकडे श्रीमंती मोठी तो मोठा नाही. मग जगात मोठा कोण आहे, ज्याचा अनुभव मोठा, जगात तो मोठा आहे. सत्ता मोठी जर असती तर आज लोकांनी पांडुरंगाची नाही इंद्राची पूजा केली असती. इंद्राची. ज्ञानोबराय सगळ्यात मोठ्याचं उदाहरण देतात बघा. स्वर्गाचा राजा इंद्र, अहो त्या इंद्राला जर कायमचं पद मिळत नाही, कायमचं, मग ग्रामपंचायतच्या सदस्यांनी कशाला मूर्खपणा करायचा. प्रत्येक पंचवार्षिक आपल्याच घरात असली पाहिजे म्हणून. कसला वेडेपणा आहे त्याचा देव. इंद्राला कायमचं पद मिळत नाही. ते तंभुक्त्वा स्वर्ग लोक विशाल, पुण्याची पाऊटी सरे, तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती. सत्ता ज्याची मोठी तो मोठा नाही, पैसा ज्याचा मोठा तर तो मोठा असता. तर आज ज्ञानोबराय आणि भगवान बाबाची कोणी पूजा केली नसती, रावणाची मंदिरं झाली असती, त्याची पूजा केली असती. कारण जगात त्याच्या इतका श्रीमंत कोणी झाला नाही. पण पैसा ज्याचा मोठा तो मोठा नाही. मग ज्याचा अनुभव मोठा, जगात तो मोठा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषाचा अनुभव बघा. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटाला निराकार, माझा पहा अनुभव केला देवा पुला. किंवा ज्ञानोबरायांचा अनुभव बघा. देखला देखला माय देवाचा देव, भेटाला संदेह निमाले तुझे पण. अशा अनुभवयुक्त संतांच्या दर्शनाची गरज होती. ते दर्शन झालं. येणे पंथे माझी चालिले पावले, विठोबा कुमाई 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 कुंडली कवरदार श्री पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु तुकोबराय. संतांचं दर्शन झालं, मग फायदा आणि परिणाम झाला का? आपल्या जीवनामध्ये संत दर्शनाचा फायदा आणि परिणाम अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. धरित्रे दादरिद्रे दोष झाला खंड, रासिले दरिद्रे दोष झाला खंड. रासिले दारिद्र्य दोष झाला खंड, रासिले दारिद्र्य दोष झाला खंड. त्याचे काळे पिंड
पणते बाजे चालले पावोले उदित झाले पणते बाजे चालले पावोले पणते बाजे चालले पावोले. संत दर्शनाचा काय परिणाम आणि फायदा झाला? त्रासिले दारिद्र्य, माझ्या दारिद्र्याचा नाश झाला. तुकोबाराय सांगतात दारिद्र्य संपलं. प्रश्न असा आहे, दारिद्र्य जर संपलं तर मग तुकाराम महाराज आपल्या दारिद्र्याचं चिंतन गाथ्यामध्ये कशाला करतात? आम्ही सदैव सोडके. होळी पौर्णिमेच्या दिवशी देव पाहुणा म्हणून तुकोबारायांच्या घरी आला. पाहुणा म्हणून आला. काय जेवायला दिलं होतं तुकोबारायने? दरदरीत पाण्या, माझी रांदियल्या कन्या. बसायला काय दिलं होतं? मोडके आबादा, वरी वाकळाच्या शेजा. ती गरिबी तशी आली नव्हती, महाराजांनी आपल्या हाताने आणलेली होती. 14व्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरपलं, अवदासीन्य निर्माण झालं आणि 19व्या वर्षी दुष्काळ पडला. देवा, जहागीरदार असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सावकारकी असताना त्या सावकारकीच्या वाया एकत्र केल्या. धाकटे भाऊ कान्होबारायांना पुढे बसवलं. सावकारकी विभाजन केली. अर्धी सावकारकी भावाच्या वाट्याला आली, त्यांची त्यांना देऊन टाकली. स्वतःची सावकारकी वाहत्या इंद्राणीच्या पाण्यामध्ये बुडून टाकली. देवा, या महाराष्ट्राला पहिले कर्जमुक्त करणारे संत जर कोण असतील तर जगद्गुरु तुकोबाराय. सगळ्यांना कर्जमुक्त केलं. ते काय आमचं सरकार आहे का अल्पभूधारक बहुभूधारक? मग विचार करू. तुकोबारायने सगळ्यांना कर्जमुक्त केलं. दारिद्र्य संसाराचा नियम आहे, ते आलं. अहो इतका आलं. शंकर महाराज कांदरकर प्रसंग सांगायचे, ज्यांची थोरली पत्नी रुक्मिणी आई साहेब आणि थोरले चिरंजीव अन्न करता डोळ्यापुढे मेले, पण अन्न देता आलं नाही. पण तरी देखील याला तुकाराम महाराज दारिद्र्य म्हणत नाही. संपत्ती, पैसा, मालमत्ता नसणं हे संसारातलं दारिद्र्य असेल, पण परमार्थातलं नाही. परमार्थातलं दारिद्र्य कोणतं? वृत्तीचा अतृप्तपणा असणं हे खरं परमार्थातलं दारिद्र्य आहे. किती जरी मिळालं तरी ज्याला समाधानच नाही तो खरा भिकारी आहे. आणि अत्यंत अल्प मिळाल्यानंतर जो नेहमी संतुष्ट राहतो तो खरा श्रीमंत आहे. देवा, ते राऊत बाबांचा एक प्रश्न आहे बघा नेहमी, कोवा दरिद्री? कोण दरिद्री आहे? सभवती दरिद्री यश तृष्णा विशाला. किती जरी मिळालं ना तरी ज्याच्या चेहऱ्यावर कधी समाधानच नाही तो खरा भिकारी आहे बघा. आणि अत्यंत अल्प मिळाल्यानंतर जो नेहमी आनंदी राहतो तो खरा श्रीमंत आहे. गाठी असता कोटी धन, गाठी असता कोटी धन, गाठी असता कोटी धन, गाठी असता कोटी धन, संतुष्ट दयाचे मन संतुष्ट नाही. दयाचे मन गाठी असता कोटी धन, गाठी असता वाह, गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही तयाचे मन. श्रीमंती पैशाची महत्वाची नाही, विस्तार करत नाही, आता माझी वेळ झाली. श्रीमंती समाधानाची महत्वाची, समाधानाची फार महत्वाची. ते SP कॉलेजला एक वाक्य बघा, आय वॉज हॅपी थाउजंड आय वॉज पुअर. या वाक्याचा अर्थ काय? ते विवेकानंदांचं वाक्य बघा, फार गोड आहे. विवेकानंद सांगतात, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल देवा, पण श्रीमंत आणि समाधान एका ठिकाणी कधीच नांदू शकत नाही बघा, कधीच नाही. म्हणून तर श्रीमंत माणसं आपल्या बंगल्याला नाव देतात समाधान,
त्याच्यात नुसत्या कटकटी राहतात. शांती सदन, बायको नुसती 14 जानेवारी भांडकुदळच. कसलं शांती सदन आणि कसलं समाधान. गीतेला विचारा समाधान कुठे आहे. तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. प्रभूच्या चरणाजवळ आणि संत कृपेने तो प्रसाद मिळतो ना, तो समाधानाचा आहे. एरवी पैशाने समाधान विकत घेताच येत नाही. अहो, समाधान सोडा. लाख रुपयाची गादी तुम्ही विकत घ्याल, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. पक्वान्न बाजारातून विकत घेऊन या, पण भूक किती पैशाने विकत मिळेल देवा. जर भूक आणि झोप विकत घेता येत नाही, तर समाधान कसलं विकत घेता येईल. ती घेण्याची वस्तू नाही. त्याच्याकरता प्रभूची कृपा लागते आणि संतांचा आशीर्वाद लागतो देवा, त्याने मिळत. आपल्या भारत देशाच्या पश्चिमेला सगळ्यात मोठा श्रीमंत देश ब्राझील, त्याचं जुनं नाव बेल्जियम आहे बघा. 8 महिने पाऊस पडतो, सगळी ऊसाची पिकं आहे. बेल्जियमचा अल्पभूधारक 1250 हेक्टरचा मालक आहे. एकरचा नाही बरं, हेक्टरचा. सामान्यातला सामान्य शेतकरी स्वतःच्या प्रवासाकरता स्वतःच हेलिकॉप्टर वापरतोय. केवढी श्रीमंती. पण दुर्दैव आहे की काय, झोपा येत नाही. त्याला गोळ्या खाऊन झोप घ्यावी लागते. मी त्यांना म्हणलो, त्यांच्यापेक्षा आमचा महाराष्ट्र किती समाधानी आहे. आमच्या लोकांना झोपा घेण्याकरता घर लागत नाही. कीर्तनात बसलेले श्रोते सुद्धा निवांत झोपा घेतात. एवढं समाधान आमच्याकडे आहे देवा. समाधान पैशाचं महत्वाचं नाही. ते समाधान श्रीमंती पैशाची महत्वाची नाही, ती समाधानाची. तुकोबराय सांगतात, आता तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. हे समाधान मला संत कृपेने मिळालं. माझं दारिद्र्य संपलं, अहंकार नावाचा दोष संपला, आणि शेवटचं म्हणजे अपवित्र असलेला देह माझा पवित्र झाला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत किंवा ब्रह्मरस गोडी तयाशी भावले, वासना निमाले समूळ ज्यांची. अशा प्रकारचा देह माझा झाला. सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार गर्व ताठा, निंदा हिंसा नाही देह कपट बुद्धी निर्बळ. स्फटिक जायचं कशामुळे झालं, त्याला एकच कारण, येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संतापाये. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली नारायणेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली. बरवे हे वेळ सापडले संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संतापायी. श्री आबांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेला 1 दिवसीय हा कीर्तन महोत्सव. यामध्ये जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगावर अल्पसं चिंतन करण्याचा अल्प वेळेमध्ये केलेला प्रयत्न आहे. तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आले या कपाळा थोडे बहु. जे योग्य तो सद्गुरु जोग महाराजांचा प्रसाद आहे. बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा अपसिद्धांत अजागळ वाक्य गेलं असेल, तो माझ्या वाणीचा दोष. मातृपितृंत करणे आपण मला क्षमा करा. या सद्भावने या ठिकाणी आपण यावं. गीते परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता सगळ्या क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळ्या स्तरावरील हिमालयाच्या उंचीची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एका चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण हरपलोय. पण जगाचा नियम आहे, आयुष्य सरले पहा. एकदा आयुष्य संपलं ना, तर वैद्याचं आयुष्य सुद्धा, वैद्याचं औषध सुद्धा ज्ञानोबराय सांगतात उपयोगाला येत नाही. चांगली माणसं फार जवळ राहत नाही. भीमसिंग महाराजांचं वाक्य सांगतो, मोठी माणसं आहेत ना, आपल्या मनाने येतात, आहे ते काम प्रामाणिकपणाने करतात, आणि आयुष्य संपायच्या आत निघून जातात, त्याला मोठं बनतात. ही रिकाम टेकडी माणसं जातच नाही. लोक वाट बघतात, पण लोक काय जात नाही. तो का म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. सगळ्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेले हे व्यक्तिमत्व यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ माणिकभाऊंच्या माध्यमातून ही सेवा मला अवगाहन करण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायातले सगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी गंभीर महाराज आहेत, सर्व गायक आहेत, सर्व गायन क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार
आणि वारकरी संप्रदायाच्या साधकावर आणि कीर्तनकारावर पोटच्या मुलापेक्षा प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्त मंडळी सर्वांच्या चरणारविंदी कोटी कोटी अभिवादन करतो आणि या पुण्य आत्म्याला आपल्या सर्वांचं पुण्य समर्पित व्हावं या हेतून एकदा सर्वांनी टाळी वाजवून एकदा भगवत नामचिंतन करूया आणि भगवत चरणारविंदी सेवा समर्पण करूया. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा. भीमसिंग महाराज म्हणायचे बघा गमतीने बरं का, ते म्हणायचे कीर्तनात टाळी वाजवण्याकरता जर टाळाटाळ केली ना तर पुढचा जन्म टोल नाक्यावर नुसता टाळ्या वाजवायलाच मिळतो देव. मग तिथे ज्याला टाळ्या वाजवायच्या नाही त्याने आपलं इथं टाळ्या वाजवून घ्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय झाला या पार दुःख म्हणे अवघा झाला या पार. अवघा पार तुका म्हणे झाला अवघा पार दुःख म्हणे झाला अवघा या पार. दुःख म्हणे झाला अवघा या पार. तुका म्हणे झाला अवघा पार तुका म्हणे झाला अवघा पार. आली रदार फळासे आली रदार फळासी येण्याची पंच चालते पाहुणे येणे पंते माझे चालते पाऊले. येणे पंते माझे चालते पाऊले. चालिले पाऊले येणे पंते माझे चालिले पाऊले. दर्शन झाले संताबाई दर्शन झाले दर्शन झाले नंदाबाई नंदाबाई नंदाबाई. मिली सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा सुर बने हमारा सुर की नदिया अनद जाने बहते सागर
बादलों पर बने की बरसे हलके हलके काले संता पाए मालेवाडी बोला शेण झाले संता पायी संतापायी 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 दरुशने झाली दर्शन झाले संता दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता दर्शन झाले
दर्शन